टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, इथे मी हे भरून वांगं करणार आहे. मी इथे 4 वांगी घेतलेली आहेत. इथे कांदा टमाटर मी एकत्रच कापून घेतलेला आहे. त्या वांगं भरीत म्हणजे भरून वांगं करण्यासाठी लागणारे मसाले: काळा मसाला, आपला मालवणी मसाला, गरम मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा मीठ, हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आणि शेंगदाण्याचा कूट 2 टेबलस्पून, आणि इथे आपली ठेचलेली लसूण, आणि हे 4 आपली वांगी आहेत, आणि थोडासा हिंग. तर मी हे सगळं मिश्रण आहे ना एकत्र करणार आहे आणि ह्या वांग्यामध्ये भरणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया, चला. तर मी हे सगळं ना एकत्र करणार आहे. हे बघा, पूर्ण मिक्स करून घेणार आहे सगळं मी. हे सगळे मसाले तुमच्याकडे जे ठेवणीतले तुमचे घरगुती मसाले असतील ते तुम्ही यूज करू शकता. हे बघा, सगळं असं व्यवस्थित आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा असा वांग्यामध्ये दाबून मसाला भरायचा आहे आपल्याला. असा असा भरायचा आहे मस्त व्यवस्थित चमचमीत. तर ही सगळी अशी वांगी भरून घ्यायची आहेत मस्तपैकी. आमची मांजर बघा खूप मस्ती करते. मला कामच करून देत नाही. हे बघा, ओट्यावर वगैरे चढते. बाबू नाही. तर आता मी ही फोडणीला घालून घेते. इथे मी आपलं हे तेल टाकून घेतलं. वांग्याची भाजी म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त टाकायचं आपल्याला. तेल आपलं तापतंय, चांगलं तापू दे. ह्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकलं, थोडा कढीपत्ता, 2-4 पानं, आणि हा 5-6 पाकळी लसूण आहे ठेचून घेतलेला. थोडासा हिंग, ही वांगी आपली. आणि याच्यात मी हे 2 छोटे बटाटे टाकले. म्हणजे मुलं जर आपली भाजी नसतील खाणार ना तर मुलं पण आवडीने भाजी खातात. पहिला 2 मिनिटं आपण तेलात परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं वांगं आपलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, म्हणजे असे डाग पडतात वांग्याला. मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित. मस्त हे वांग्याची भाजी लागते. भरलेलं वांगं न खाणारी मुलं पण खातात. थोडं तेलामध्ये वांगं फ्राय करून घ्यायचं आहे.
वांगी आपली मस्त तेलात परतली आहे. थोडा वांग्यांचा कलर चेंज व्हायला पाहिजे. अजून 1 सेकंड त्याला असं 1-2 सेकंड परतून घ्यायचे. आता मी हा उरलेला मसाला इथे ॲड करते, जो आपण एक वांग्यामध्ये भरलेला होता ना तो. तिथे मी थोडंसं गरम पाणी ठेवलं आहे करायला. एक मिनिट थोडं झाकण ठेवायचं आहे आपल्याला. मी इथे 1 ग्लास एवढं पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढी तुम्ही ॲड करू शकता. तर आता ह्याला 5-6 मिनटं ठेवायचं आहे, वाफ शिजून द्यायचं आहे व्यवस्थित. अधूनमधून आपण ढवळत राहायचं आहे. बटाटा पण आपला शिजला आहे. आता थोडे अजून 5 मिनटं. थोडंसं मी मीठ टाकणार आहे चवीपुरतं, कारण मी त्याच्यामध्ये भरताना मसाल्यामध्ये टाकलं होतं. ऑलमोस्ट आपलं मस्तपैकी वांग्याचं भरीत असं चमचमीत छान झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, तर चला आता मी सर्व करते. आपलं चमचमीत असं भरून केलेलं मी वांगं आहे, भरलेलं वांगं केलेलं आहे मी. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.